आम्ही निघाला आता भंडारी चिवडा घेऊ वेगळा तर तिथला ब्लूज बघा तुम्ही करते देऊ असं सांगा ब्लूज बघू ते कसा वाटला तो कमेंट करू. हाय हाय फॅमिली माझ्या ब्लूज असा स्वामी सांगतात हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणी घेऊन जात नाही, कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं संपत नाही. श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ फॅमिली. तर सुरुवातीला आज राजने व्हिडिओ स्टार्ट केला, ती मी कंटिन्यू म्हणजे पाहिलं ना त्याची क्लिप छोटीशी, तर इतकं हसायला आलं ना मला की अचानकलीच त्याने स्टार्ट केलेला होता आणि तुम्ही पाहिलं मी दुसऱ्या रूममध्ये होते, मी तिकडून इकडे येतच त्याने व्हिडिओ ऑफ केला आणि म्हणजेच बंद केला व्हिडिओ, तरी मी त्याची छोटीशी क्लिप सुरुवातीला लावली. सांगा बरं तो कसा बोलतो. तर असो, माझं आणि राजचं खूप सारं प्रेम तर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहे, त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवायचं. तर गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर छान असं आम्ही इकडे रेडी झालो. तर मी मस्त असं गोल्डन आणि व्हाईटमध्ये थोडंसं शेडमध्ये साडी वेअर केलेली होती, कारण मंदिरमध्ये जायचं म्हटलं ना तर मी साडीच वेअर करत असते. जर कुठे दूरचा प्रवास वगैरे असेल किंवा तब्येत थोडासा प्रॉब्लेम असेल तेव्हाच मी ड्रेस वेअर करते. तर कशी दिसते मला सांगा साडी, आणि मी कसा लुक बनवला हे पण सांगा बरं. खूप जणांना वाटतं मी साडी वगैरे घालावी आणि सिंपल लुक करावा, कारण माझ्या फ्रेंडच्या खूप सारे मला DM किंवा कमेंट येतात की तुला साडी खूप सुंदर दिसते. तर खरंच मला साडी सुंदर दिसते का सांगा. तर अशा पद्धतीने आता मी इकडे रेडी होत आहे, तोपर्यंत राजची इकडे बडबड चालू आहे. आता तुम्हाला थंबनेल पाहून तर लक्षात आलं असेल, किंवा असं मी सांगितलं होतं अगोदरच्या व्हिडिओमध्ये, त्याच्याहूनही लक्षात आलं असेल मी कुठे जाणार होते आणि मी कुठे निघाली. तर जाताच नेमकं काय झालं अचानकली ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे बरं का. तर इथे राज तुम्हाला नमस्कार करतोय आणि सांगतोय की मी टोपी वगैरे घातलेली आहे आणि मी असा लुक केलेला आहे. सांगा बरं राजचा पण लुक कसा दिसतोय. सध्या तर ना माझ्या लाईफमध्ये अचानकलीच काहीतरी व्हायला चाललं आहे, म्हणजे ऑन द स्पॉट म्हटलं तरी चालेल बरं का. तर आज काहीतरी असंच झालेलं होतं, ठरवलं होतं वेगळंच काहीतरी आणि झालं होतं वेगळंच काहीतरी. त्यासाठी ना आता वाटतं कुठल्याही गोष्टीसाठी जास्त एक्सायटेड नाही व्हायला पाहिजे, कारण जास्त एक्सायटेड झाले ना शेवटपर्यंत ते गोष्ट ना माझ्या मनासारखी होतच नाही आहे. मग नंतर मूड ऑफ वगैरे होतो आणि खूप सारा मलाच त्रास व्हायला लागला आहे. अशीच काही गोष्ट या व्हिडिओमध्ये सुद्धा झाली बरं का. ते पण सकाळी उठल्या झोपेतून म्हटलं जे ठरवलं ते होतं का नाही स्वामी, सगळं काही ठीक होऊ दे, कारण लवकर तर मला काही गोष्टी करायची इच्छा होत नाही आणि झाली तर खूप मनापासून मी करत असते. पण जेव्हा कधी मनापासून काही करायला जाते ना की असं का होतं, हे मी स्वामींना क्वेश्चन्स विचारत होते, म्हणजेच प्रश्न विचारत होते. आणि माझं मला स्वतःला पण विचारत होते की माझ्यासोबतच नेमकं असं का होतं, मीच का, असं तुमच्यासोबत झालं का सांगा बरं. तर असंच वाटतं आपल्याला की आपल्यासोबतच असं का होतं. माझ्यासोबत तर ना असेच खूप काही क्वेश्चन्स आहेत आणि खूप काही प्रश्न आहेत. जर तुम्ही पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हळूहळू तुम्ही माझ्याशी कनेक्ट राहिलात तर तुम्हाला सगळं काही गोष्टी कळतीलच. मी आली माझी मम्मा आज कसं दिसतं ती तर सांगा कमेंट करू या व्हिडिओच्या खाली. फोटो काढवत साईडला बाळ माझं हुशार झालंय. स्माइल आवडते हा बाळा मी. मम्मा हो आज आपलं कुठं जायचं. तर जायचंय ना आपण जय बाप्पाला. कुठं बघायचंय, कुठं जाणार सांग त्यांना. हो तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ करा. हो कर तरी बघा व्हिडिओ लास्ट परत बघा, कमेंट करून पण सांगा व्हिडिओ. जय बाप्पाच्या तिथं जाणार आहोत. काय आणि करणार जय ते आम्हाला माहिती बाप्पाच्या नाहीये, कारण गर्दी खूप सारी आहे. प्लॅनिंग तर खूप सारा मस्त केलंय, पण बघू काय काय होतं नेमकं. तिथं गर्दी लई असते मम्मा. बोला तुम्ही थोडं. तिथं गर्दी खूप असते. तुम्हाला यायचं असेल तर येऊ शकता. तिथं तुम्हाला काही तर मदत करायची असती तर करू शकता.
आम्ही त्याच्यामुळे मदत करायला झाला तिथं. तर अशा पद्धतीने फॅमिली हे चिवडा पॉकेट झाले, ऑलरेडी भरून बाजूला ठेवलं होतं आणि हा भरायचा होता. राज बोलला हा घर भरत्या वेळेस ना मम्मा आपण व्हिडिओज घेऊयात. तर आता राज पण माझी याच्यामध्ये हेल्प करणार होता, त्याच्यामुळे त्याच्यासाठी आम्ही दोघेही आता याच्यामध्ये भरून घेतो. महाराष्ट्राचा मराठी माणूस मराठी माणसासाठी काहीतरी करायला निघालाय. तर आमचा छोटासा मराठी माणूस बघा कशा पद्धतीने छान अशी तयारी केलाय आणि ड्रेसिंगचा लुक सुद्धा त्याच्या चॉईसने केलेला आहे बरं का. कारण टाळ वगैरे वाजवते वेळेस खूप साऱ्या रील्स राजने पाहिल्या आणि राज नंतर बोलला की मम्मा मला सुद्धा असं लुक करायचंय, पण आमच्याकडे काही टायमिंगला ड्रेसिंग सेम टू सेम तशी का अवेलेबल नव्हती. पण प्रॉपरली जो त्याच्याकडे ड्रेस होता ना त्या ड्रेसिंगने हे लुक बनवलेलं आहे. आणि त्याने ती टोपी वगैरे घातलेलं ते बघितलं होतं त्याच्यामध्ये. तर तो बोलला की मम्मा मला पण तसं करायचं आहे. तर त्यानंतर हे मी जे माझ्याकडे होतं घरामध्ये ते काढून दिलं. तर फायनली आमच्या राजचा असा लुक झाला आणि आम्ही छोटीशी मदत म्हणून आमच्याकडनं जे होईल तितकी काहीतरी करावं म्हटलं. म्हणतात ना फुल नाही फुलाची पाकळी तरी करावी. तर आम्ही फुल नाही करू शकलो पण फुलाची पाकळी तरी नक्कीच मदत केलेली आहोत आणि आम्हाला जेवढी अशी मनातून इच्छा होते तेवढं करण्याचा प्रयत्न केलोय. आणि मेन म्हणजे खूप कमी वेळामध्ये हे काही ठरलेलं आहे बरं का. रात्री अचानक 8 ते 9च्या दरम्यानमध्ये ठरलेलं की उद्या सुट्टी आहे राजला पण वगैरे आणि मला पण सुट्टी घ्यायची. तर अशा पद्धतीने थोडा वेळ काढून आपण एका रात्रीमध्ये काय प्लॅन करू शकतो. तर दुसरा खूप सारा मोठा प्लॅन करायचा होता पण ऐन वेळेला असं झालेलं की क्लिअरली सांगायला काही विषय नाही आहे. तिथे ज्वारीच्या रोट्या वगैरे असं काय बनवून द्यायले पण नेमकं अर्ध्या रात्रीमध्येच मी तशी तयारी काय करू आणि एकटी काय करू शकते. त्यापेक्षा म्हटलं एकटी हे करू शकते. तर रात्री मी ही पॅकिंग वगैरे आम्ही अशी केलोत. तर जितकं होईल आमच्याकडनं तितकं केलोत. कसं वाटलं सांगा तुम्हाला आणि नक्कीच कुठे पण तुम्ही पण काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. तर हे एक प्लॅन आहे. याच्यानंतरच आणखीन दुसरा एक आहे. तर बघा दोन्ही कसं वाटतं सांगा आणि आमचा राज पण कसा दिसतोय सांगा. चिवला तिथं खायला या तुम्ही पण. हां चिवला खायला या. तर आता इकडे एक हे आहे याच्यामध्ये भरून घेतोय बरं आम्ही त्याच्यामध्ये भरून घेतोय आणि तिथेच जायचं तसं. आणि बाकी दुसरी पण तयारी केली आहे. बाकी दुसरी पण तयारी केलेली आहे. ते पण तयारी पुढे दिसेल तुम्हाला. पण गर्दी वगैरे तिथं खूप सारी. आता कंटिन्यू कसा व्हिडिओज वगैरे काय होणार आहे काय माहिती नाहीये. चला भरा पटकन ह्याच्यामध्ये एक एक पॉकेट भरून घेऊया. ज्या गोष्टीमध्ये आपल्याला आवड जास्त आहे ना ते गोष्ट जास्त प्रमाणामध्ये करायची. म्हणजे कुठल्या गोष्टीमुळे आपण जास्त आनंदी होतो सध्या त्या गोष्टीकडे जास्त फोकस करायचं. कारण इथं क्षणाचा विश्वास नाही आहे असं म्हणला तर चालेल बरं का. तर आजचा दिवस ना आजचा शेवट हा असा म्हणला तरी चालेल बरं का. कारण याच गोष्टी माझ्यासोबत होतात म्हणून मी सांगते. आणि कधी कधी खूप काही खचून जात असते मी, कारण तसा त्रासच होतो मला. त्याच्यामुळे असे विचार काही येतात. म्हणून मी नेहमी तुम्हाला सांगत असते की गेलेला क्षण परत येत नाही म्हणून त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका. जसं की मी आणि माझं बाळ नेहमी आनंदी असतो आणि हो तुम्हा सर्वांना सुद्धा आनंदी राहायला सांगत नेहमी तर आपण चांगले कर्म करतच असतो. पण जेव्हा कधी जास्त खचून जातो ना त्रासदायक वगैरे आपला दिवस किंवा त्रासदायक आपल्याच गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये त्रास देतात ना तेव्हा पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या लाईफमध्ये आणायची, आपल्या मनामध्ये आणायची आणि पॉझिटिव्हच विचार करायचा. स्वामींचं नाव वगैरे घ्यायचं आणि जे काही चांगले कर्म करता येतात ना ते जास्तीत जास्त चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करायचा. अशाच काही गोष्टी मी माझ्या लाईफमध्ये करत असते आणि मी माझे हळूहळू छोटे छोटे अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर अशा पद्धतीने हे पूर्णपणे भरून घेतलेलं आहे. ऑलरेडी भरलं होतं त्याच्यामध्ये हे असं झालं होतं आणि हे पण भरलं तर त्याच्यामध्ये ते काही बांधता वगैरे व्यवस्थित येत नव्हतं. परत हे पण असंच पॅक झालेलं तर त्याच्यामध्ये परत त्याला थोडंसं. तर याच्यानंतर ना दुसरं एक प्लॅनिंग ठरवलं होतं फॅमिली. कारण तो लवकर काय भेटणार नव्हता. त्यांनी सांगितला होता म्हणजे आता मॉर्निंगला 6-7 वाजताचा टायमिंग सांगितला होता. तर ते परत मार्केटला 8 वाजता अवेलेबल होणार होतं आणि मला जायचं होतं घरून ते 5 ते 6 वाजता. पण अचानकली मी सकाळी उठलं ना मला माहिती नाही मला काय झालं. सध्या 1 मंथ झालं ना माझी काही तब्येत बरीचशी नाही आहे आणि त्याच्या अगोदर ही थोडी बरीचशी नव्हती. पण 1 मंथ झालं नेमकं काय झालं हे तुम्हाला मी पुढे हळूहळू सांगणारच आहे. थोडेसे काही माझे व्हिडिओज आहेत ते पोस्ट झाल्यानंतर मी तुम्हाला त्या गोष्टी माझ्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर काही दिवसापासून खूपच मला विकनेस वगैरे किंवा खूपच दुसऱ्या काही गोष्टींचा मानसिक त्रास वगैरे व्हायला लागलाय. तर काय व्हायला लागलं ही मी काय तुम्हाला आत्ता सांगणार नाही आहे. त्यासाठी तुम्हाला थोडंसं बेटर वॉच करावं लागेल. त्यासाठी सबस्क्राईब करावं लागेल आणि डेली व्हिडिओज पाहावं लागेल. त्याला मॉर्निंगला मला 6 वाजता घरून निघायचं होतं. रात्री 2 ते 3 वाजलेले होते झोपण्यासाठी. पण जायचं म्हणून उठायला तयारीला लागले ना तेव्हा अचानकच समजलं उठल्यानंतर की माझी तब्येत तर जरा जास्तच खराब झालेली आहे. शक्य काही वाटत नव्हतं इतकं उठून रेडी होणं, राजला वगैरे रेडी करणं किंवा हे सगळं काही पॅकिंग भरून घेणं.
किंवा ज्या काही पुढच्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या काही ॲडजस्ट करणं हे मला काही शक्य वाटत नव्हतं आणि थोडंसं तसंच काहीतरी झालं. अचानकली माझी तब्येत खूपच बिघडली आणि म्हणजे आवरायच्या तयारीला लागलेली मी, त्याच्यामुळे मला जास्तच वेळ लागला. म्हणजेच मध्ये चक्कर वगैरे या सगळ्या गोष्टी आणि काही गोष्टींचं टेन्शन पण आलं. म्हटलं आवरू नंतर, तर तिथेच बसून गेली. मग काय बसता बसता 8च वाजून गेले घरी. ज्ञानेश्वरासारखं म्हणजे भक्त वाटायले तुम्ही, भक्त वाटायले त्यांचं, हो फक्त सांगा. भक्त आहेत त्यांचे तुम्ही. श्री स्वामी समर्थ. हुशार आहेत तुम्ही. जय शिवराय, जय शिवराय, जय शंभूराजे, जय शंभूराजे, जय जिजाऊ. जय जिजाऊ. तर अशा पद्धतीने उठून तयारी वगैरे झाली, फ्रेश वगैरे झालो आणि रेडी पण झालो बरं का. तर इथून पुढचा ब्लॉग काय तुम्हाला कंटिन्यू पाहायला भेटणार नाही आहे. नेक्स्ट ब्लॉगमध्ये ते दाखवलं जाणार आहे, जे काय पुढं मी केलं, म्हणजे कुठे गेलं वगैरे, जे काही गोष्टी. आणखीन एक माझा प्लॅन होता, ते पण सक्सेसफुल 8च्या नंतरच होणार होता. तेही करायला थोडासा वेळ लागला, त्यामुळे कुठेतरी माझा मूड ऑफसुद्धा होत होता बरं का. तर अशा पद्धतीने तयारी केली आणि ते जे आहे ना, आता गाडीवरती काय जाणार नव्हतं, त्यामुळे एक ॲटो बोलवला आणि ॲटोमध्ये जे काय मला घ्यायचं होतं ते सगळं घेतलं. तर पुढची प्लॅन, पुढची तयारी, इथला सोहळा वगैरे ज्या काही गोष्टी आहेत तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला भेटते. कारण हा व्हिडिओज घेताच मोठा होऊन गेला आणि मला बाकीच्या पण गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या ना, म्हणून हा व्हिडिओज खूप लॉंग होऊन गेला. त्यामुळे सॉरी, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढच्या गोष्टी नाही दाखवल्या. तरी तुम्ही बघू शकतो अशीच इथं भाविकांची गर्दी वगैरे लागलेली होती आणि किती गोंधळ वगैरे होता गाड्यांचा. मी पण तुमच्यासाठी काय पण करतो, काय पण करतो, तुम्ही पण माझ्यासाठी. मग परत थोड्या वेळाने उठले, फ्रेश वगैरे झाली. म्हटलं आता काही झालं तरी मला आज तिकडे जायचं आहे, कारण 1-2 दिवसामध्येच म्हणजे उद्या याचा शेवट होणार होता, त्याच्यामुळे म्हटलं आज इथे जायचं. तर बघा, अखंड हरिनाम सप्ताह, संगीत गाथा, पारायण सोहळा, यात इथूनच आतमध्ये जायचं होतं आणि इथूनच तिथे पादुका वगैरे होत्या. सगळा काही सोहळा तुम्हाला इथेच पाहायला भेटणार होता. तर फॅमिली, काही प्रॉब्लेममुळे पुढचा पार्ट मी या व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकली, पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच्यानंतरचा पार्ट आपण आतमध्ये गेल्यानंतर काय काय कार्यक्रम सोहळा झाला, कमानेमधून आतमध्ये गेल्यानंतर प्रवेश केल्यास कुठे गेलो, हे सगळं काही समजणार आहे. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय.